शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकसभेच्या 22 जागा लढवणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। तर उरलेली 5 नावं पुढच्या 1-2 दिवसांमध्ये जाहीर केली जातील असं राऊतांनी म्हटलंय। कुठल्याही जागेचा तिढा नसल्याचं स्पष्टीकरण देखील आता संजय राऊतांनी दिलेलं आहे। तर वंचितला 5 जागांचा प्रस्ताव दिलाय असं राऊतांनी म्हटलंय। तर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत असावेत ही आमची भूमिका असल्याचं देखील पुन्हा एकदा राऊतांनी म्हटलेलं आहे। एकूण 22 जागा शिवसेना लढते। उरलेली जी नावं आहेत 5 ही येत्या 2 दिवसात जाहीर केली जातील। त्याच्यामध्ये मग पालघर असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर मुंबई उत्तर असेल, हातकणंगले असेल, अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत। पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या 24 तासात किंवा पुढल्या अजून 2 दिवसात होईल। आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी जे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत। आम्ही त्यांना 5 जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे। अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे। आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।